नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मागच्या आजच्या भागात सायलीने सोनलला तिच्या घरी पाठवलंय, पण या निर्णयाचा तिला खूप पश्चाताप होणार आहे. चला तर आजच्या भागात काय झालं बघूया. सुरेशने सगळे पुरावे दाखवलेले असतात तेव्हा सायली सोनलला विचारते, बाळा तुला आठवतं का हे तुझे काका आहे? सोनल सांगते, नाही सायली ताई, मला काहीच नाही आठवते. सायली सोनलला जवळ बोलवते आणि तिच्या मानेवर भाजल्याची निशाण आहे की नाही कन्फर्म करते. तसं अर्जुनला पण सांगते की आहे तिच्या मानेवर निशाण. सोनल तर खूप घाबरलेली असते आणि रडत पण असते ती, कारण तिला जायची इच्छा नसते ना. तर अर्जुन पोलिसांकडून FIRची कॉफी मागत असतो आणि त्यांना ती द्यावीच लागते. पण सगळे पुरावे बघितल्याशिवाय अर्जुन तर काही सोडणार नाही सोनलला. तर अर्जुन ती FIRची कॉफी बघतो आणि उलट तपासणी पण करत असतो. तर ते इन्स्पेक्टर सांगतात, आम्ही सगळी तपासणी केल्यानंतरच इथे आलो आहोत. आधी आमच्याकडे पुण्यामध्ये ही कंप्लेंट आली. पुण्याच्या गुरुजींकडे पण आम्ही चौकशी केली आणि त्यांच्याकडूनच माहिती मिळाली की त्यांनी पनवेलच्या गुरुजींकडे सोनलला सोपवलंय. तुम्ही अजिबात काळजी करू नका. आम्ही सोनलची अगदी व्यवस्थित काळजी घेऊ, असे तिचे काका सांगत असतात. प्राची बाळा, तुझी आई तुझी वाट बघते आणि तिने मला सांगितलंय की आपल्या प्राचीला घरी घेऊनच या. तिची रडून काय अवस्था झाली काय सांगू तुला. सायली सोनलला विचारते, सोनल बाळा तुला काही आठवतं का? तेव्हा सोनल रडायला लागते, नाही सायली ताई, मला अजून पण काहीच नाही आठवते. आणि तिला मिठी मारून रडत असते. तेव्हा सायली तिला शांत करते, सोनल रडू नको बाळा, तुझी जर जायची इच्छा नसेल तर आम्ही तुला नाही पाठवणार. काळजी करू नको तू. तुला इथं राहायचं ना, तू अगदी बिंदास राहू शकते, अगदी तुझं घर समजून. नको काळजी करू जास्त. सोनलचे काका म्हणतात, हे बघा आता तुम्ही प्राचीला आमच्यासोबत पाठवलं पाहिजे, कारण आम्ही सगळे पुरावे पण तुम्हाला दाखवले आणि तिची आई पण खूप आसुसली तिला भेटण्यासाठी. तर इन्स्पेक्टर आश्रमातल्या काकांना विचारतात, तुम्हाला ही मुलगी कुठे सापडली आणि तुम्ही इथे का आणलं तिला? तेव्हा ते काका सांगतात, ही मुलगी मला मंदिरामध्ये सापडली आणि तिथल्या गुरुजींनीच माझ्या स्वाधीन केलं तिला. त्यांना माहिती या आश्रमामध्ये सोनलची अगदी व्यवस्थित काळजी घेतली जाईल आणि माझा हेतू पण चांगला होता इथे आणण्याचा तिला. तिचं घर मिळेल, तिची काळजी घेतली जाईल इथे व्यवस्थित. आणि तिच्याकडे बघून तर तुम्हाला लक्षात येतच असेल की सोनल इथे अगदी खुश आहे. अर्जुन सायली पण एकमेकांकडे बघतात आणि FIRची जी कॉफी दिलेली असते अर्जुनकडे, त्याची त्याला उलट तपासणी करायची असते. चैतन्यला तसं फोन करून कळवतो आणि जेव्हा चैतन्यला फोन आलेला असतो तेव्हा चैतन्य इन्स्पेक्टर सावंतांच्या समोरच बसलेला असतो आणि स्पीकर ऑन करून अर्जुनचं बोलणं ऐकत असतात दोघं पण. मी तुला काही FIRच्या कॉफी पाठवल्या आहे, त्या कन्फर्म कर आणि त्या खऱ्या आहे की नाही कळव मला. चैतन्य म्हणतो, हो तू काळजी करू नको, मी सगळं काही व्यवस्थित करतो आणि इन्स्पेक्टर सावंत माझ्या समोरच आहेत. तर आश्रमाच्या बाहेरून सचिन या सगळ्यांचे फोटो काढत असतो, पण सायली विरोधातले पुरावे त्यांना लागणार असतात ना. तर दुसरीकडे प्रिया आणि नागराज काका श्वेताच्या फोनची वाट बघत असतात की श्वेता अजून फोन का करत नाही आहे. तेव्हा राकेश पण असतो तिथे. असं तर झालं नसेल ना की हे दोघं पकडले गेले असतील. अर्जुन सायलीला त्यांच्यावर संशय आला असेल. तेव्हा प्रिया तर खूप चिडते, त्या अंगावर धावूनच जाते आणि त्याची मान दाबते. जरा तरी पॉझिटिव्ह बोलत जाय, निगेटिव्ह काय बोलतो. तू जर पॉझिटिव्ह बोलला असता ना तर मी तुला असंच सोडलं असतं. हे सगळं करण्यासाठी मी खूप पापड बेलले आणि सगळं काही पॉझिटिव्हच घडणार. तेव्हा तिथे नागराज काका येतात आणि तिथून प्रियाला बाजूला करतात. अगं बस झाला, त्याचा जीव घेतेस की आता. त्या सांगते, मग काय करू, तुम्हाला समजतं का हा काय बोलतोय ते. तर दुसरीकडे चैतन्यने फोन स्पीकरवर टाकलेला असतो, अर्जुन तू अजिबात काळजी करू नको आणि इन्स्पेक्टर सावंत आहे माझ्यासमोर. तेव्हा इन्स्पेक्टर पण म्हणतात, अर्जुन सर, मी FIRची कॉफी बघतो आणि खरी आहे की नाही तुम्हाला कन्फर्म करून सांगतो. तुम्ही अजिबात काळजी करू नका. तर दुसरीकडे सायलीने डायरेक्ट सांगून टाकलेलं असतं, आम्हाला या सगळ्याबद्दल मधुभाऊंशी थोडं बोलावं लागेल, आम्ही असा लगेच निर्णय घेऊ शकत नाही. तर सुरेश म्हणत असतो, हे बघा तुम्ही जे जे पुरावे मागितले ते सगळे तुम्हाला दाखवले आणि तिची आई आस लावून बसली, तेव्हा तुम्ही कुठले आडेवेडे न घेता प्राचीला आमच्यासोबत पाठवा. आणि ते स्वतः प्राचीशी बोलण्याचा प्रयत्न करतात. हे बघ तुला आठवत नसेल पण तरी देखील मी सांगतो, लहान असताना तुझ्या आईच्या पदराला धरूनच बसायची, अगदी तुझ्या आईला वेठुळा घालूनच बसायची. तर सायली म्हणते, तुम्ही जे काही सांगताय ना ते ठीक आहे, पण आम्हाला थोडा वेळ द्या. या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत हे कशावरून. तेव्हा सुरेश म्हणतो, हे बघा सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला परफेक्ट सांगितल्या आहे, तेव्हा तुम्हाला आमच्या बोलण्यावर विश्वास ठेवावाच लागेल, कारण प्रियाने तसं त्यांना पळवून पाठवलेलंच असतं ना. सायली अर्जुनच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्यांनी अगदी व्यवस्थित दिलेलं असतं, जणू काही खरंच हे सोनलचे काका आहेत. तेव्हा सायली पण विचार करत असते की हे बोलतात तेही खरं आहे, पण तिचा जीव खूप कासावीस होत असतो, तिचा या सगळ्या गोष्टींवर विश्वास बसत नसतो. तर दुसरीकडे अस्मिता
कल्पना काकूंना फोन करून विचारत असते, मम्मा गोलू काय करतोय? आणि कल्पना काकू ज्या पद्धतीने त्याला सांभाळत असतात त्यावरून अस्मिताच्या लक्षात येतं की मम्माची खूप ओढाताण होते आणि ही सगळी जबाबदारी ती मम्मावर नाही देऊ शकत. मम्मा ऐक ना, तुझी खूप धावपळ होते या सगळ्यामध्ये. पण काकूही म्हणत असतात, अगं अस्मिता नको काळजी करू, मी अगदी व्यवस्थित सांभाळते गोलूला. अस्मिता परत विचारते, सायली आहे का तिथे? सायली आली असेल म्हणजे ती गोलूला सांभाळू शकते ना. तेव्हा कल्पना काकूही सांगत असतात, नाही ना गं, अजून नाही आली सायली, पण तू इथली काळजी करू नको, विमल आणि मी आहे ना, आम्ही दोघे मिळून सांभाळू गोलूला. पण फोन ठेवल्यानंतर सुद्धा अस्मिताच्या डोक्यामध्ये विचार चालूच असतात की मम्मा तिच्या बाळाची जबाबदारी नाही सांभाळू शकत आहे, नॅनीला आपल्याला ठेवावंच लागेल. तर सायली आणि अर्जुन, मधुभाऊ तिघं पण बाजूला येऊन बोलत असतात. मधुभाऊ, या सगळ्या गोष्टी तुम्हाला पटताय का? मधुभाऊ पण सांगत असतात की नाही, मला पण असं वाटतं की आपण जास्त घाई करायला नको, सगळ्या गोष्टीची शहानिशा करायला हवी आपण. मला माहिती आहे सायली, तू जो काही निर्णय घेशील तो योग्य असेल आणि आम्ही तुझ्यासोबत आहोत, पण अजून थोडा विचार करायला हवा. तर सायली विचारामध्ये गुंतलेलीच असते. त्याच वेळेला तिथे श्वेता येते. ते बाहेर आलेले आहेत ना, त्यांची वहिनी वाट बघते असं म्हणता येते. नंतर अर्जुन सायली बाहेर येतात. तर सोनल पण सायलीला सांगत असते, काका जे सांगताय ना ते मला पण खरं वाटतंय, कारण मला पण आठवतं की मी आईच्या पदराला धरून बसायची, तिला वेठळा घालून बसायची. तेव्हा मधुभाऊ पण म्हणतात की बाळा, इतक्या लवकर निर्णय घेऊन चालणार नाही आणि जो काही निर्णय असेल ना तो सायली घेईल, कारण या आश्रमाची सर्व आता सायलीच आहे. आणि सायलीला पण वाटत असतं की सोनल जे काही बोलते ते अगदी मनापासून बोलते, तिच्यावर विश्वास ठेवायला हवा. ठीक आहे, मी सोनलला तुमच्यासोबत पाठवायला तयार आहे, पण तुम्हाला तिची खूप काळजी घ्यावी लागेल, तिला कुठल्याही गोष्टीची कमी पडणार नाही याची तुम्हाला खात्री द्यावी लागेल. तेव्हा तिचे काकाही म्हणतात, हो तुम्ही अजिबात काळजी करू नका, आम्ही सोनलची अगदी व्यवस्थित काळजी घेऊ. तर तिथे जे काही मित्र असतात तिचे सगळ्यांना भेटत असते आणि नंतर तिच्या काकांना सांगते, काका मला आजच्या दिवस इथेच राहायचं आहे, मी राहिली तर चालेल का? तेव्हा सुरेश पण म्हणतो, हो ठीक आहे चालेल ना. तेव्हा सायली परत सोनलला समजून सांगते, अगं बाळा, आता तुझी आई पण घरी वाट बघत असेल ना, आणि तुला जेव्हा कधी आमची आठवण येईल ना तेव्हा तू इथे येऊ शकते, हे घर तुझंच आहे. तेव्हा तू आत्ता तुझ्या काकांसोबत जा आणि जेव्हा आठवण येईल तेव्हा आम्हाला भेटायला परत ये. त्यानंतर पेपर्सवर सायलीने सही केलेली असते. आपण वाटत असतं की तिचं कुटुंब तिला मिळणार असेल तर आपण कशाला लांब ठेवायचं. आणि या सगळ्यांचे फोटो सचिन बाहेरून काढत असतो. हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की सुरेश सोनलला घेऊन जात असतो आणि सगळे मुलं तिला बाय करत असतात. पण सायली खूप बावरलेली असते, तिला तर सुचतच नाही मी सोनलला पाठवून काही चुकी तर केली नाही ना. अर्जुन पण तिला समजावून सांगत असतो, सायली नको एवढी काळजी करू, सगळं काही ठीक. श्वेताने प्रियाला फोन करून सांगितलेलं असतं. सोनलला घेऊन ते दोघं पण बाहेर पडले आणि आपला प्लॅन सक्सेस झाला आहे हे ऐकून ते सगळेच खूप खुश असतात. आता बघते ना सायली कशी अडकत नाही या सगळ्यांमध्ये. तर हा भाग इथेच संपतो. उद्याचा भाग पण बघायला खूप इंटरेस्टिंग असणार आहे प्रेक्षकांनो. असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.